तुला तुझी बाजू मांडायला वेगळे मार्ग होते, तू हा मार्ग का निवडलास? कारण मला हाच मार्ग योग्य वाटला. वाघमारे मॅडम, आपलं तुटलेलं नातं जर मी परत जोडू शकलो नाही ना, तरी तुमचा तुटलेला विश्वास मला परत जोडायचा आहे. सत्यजित सुर्वे यांनी माजी आमदार तात्यासाहेब मोहिते यांना जेलमध्ये घुसून बंदी बनवलं आहे. असं समजत आहे की त्यांच्या हातात बंदूक सुद्धा आहे. त्यांनी असं का केलं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. म्हणून हे असं वागशील? सत्या मोठ्या साहेबांनी आम्हाला ताकीद दिली, तेव्हा सोड तात्या साहेबांना. वरून आमच्यावर लई प्रेशर आहे, तुला कळत कसं नाही? तुम्हाला तरी कुठं कळतंय? तुम्ही बी रागच करताय ना माझा. तुम्हाला कुठं कळतंय मला काय म्हणायचंय ते? मंजू फोन उचल. इन्स्पेक्टर, गंधरा माझी. पण मॅडम, काय झालं? बंदूक कधी हातात नाही घेतली? घ्या पटकन. अहो पण हा आई, पटकन बोल, मी गडबडीत आहे. मंजू, हे बघ, माहिती आहे मला तुझी इमर्जन्सी. हॅलो आई, अगं तुझा आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो आई, हॅलो 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 हॅलो. अगं मंजू, हे सगळं काय चाललंय? पटकन बोल, इथं लई मोठी इमर्जन्सी आली. तू सत्यजित्रावर बंदूक रोखलीस? आई, अगं माझा नाईलाज आहे. सत्या गन घेऊन जेलमध्ये शिरलाय आणि तात्यासाहेबांना बंदी बनवले. अगं हा किती मोठा गुन्हा आहे याची कल्पना नाहीये तुला. अगं पण मग ते तरी काय करतील ग? तू त्यांची बाजू ऐकूनच घेत नाहीस. त्यांची बाजू समजून घ्यायचा प्रयत्न कर मंजू, पण तू डोक्यात राग घालून बसलीस. त्यांच्या बी संयमाला काही मर्यादा आहे का नाही? एकदा बायको म्हणून पण त्यांचा विचार कर ग. आई, उगाच तू त्याची वकिली करू नकोस. आणि आता मी त्याची बायको नाही तर एक पोलीस ऑफिसर. अगं समोरच्याला आपली बाजू सांगायची ही कुठली पद्धत आहे? कायदा हातात घेऊन न्यायाची लढाई लढतो हा. आई, अगं त्याने वेळेवर जर सरेंडर केलं नाही ना, त्याला शूट करण्याचे ऑर्डर्स आहेत आम्हाला. अगं असं नको बोलू ग मंजू. हे बघ, एवढी कठोर नको होऊस. त्यापेक्षा एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घे, नाहीतर एका इन्स्पेक्टरचा निर्णय एका बायकोला आयुष्यभराची सल देऊन जाईल ग. आई, हे बघ, आता आमच्यात कसलंच नातं राहिलेलं नाही. एकदा नाताला तडा गेला की तो पुन्हा सांधला नाही जात. तुम्ही ना कुणीच मला काही समजवायच्या भानगडीत पडू नका आता. ही लढाई इन्स्पेक्टर विरुद्ध बायको अशी नाहीये, कायदा विरुद्ध गुन्हेगार अशी. मंजू, मंजू ऐक. तुम्हाला काही हवं होतं का? खूप वेळेपासून फोनवर बोलतेस, कसा कोरडा झाला असेल. थोडंसं पाणी पिऊन घे. खूप अस्वस्थ दिसतेस, कारण मनात द्वंद्व सुरू आहे.
हो ना? सॉरी, ते तुझं बोलणं माझ्या कानावर पडलं. मी येत होते ना मागून, म्हणून एक सांगू का? एक गृहिणी म्हणून सांगते, युद्ध कुठलंही असलं ना तरी नातं हरता कामा नये. कारण कायद्यापेक्षा जास्त ताकद प्रेमात असते. पण ह्या क्षणी मी इन्स्पेक्टर आणि सत्य गुन्हेगार आहे. नाही मंजू, जर तसं असतं ना तर फोनवर बोलताना तू हळवी झाली नसतीस. असं काही नाहीये. सत्याचा आणि माझा काही संबंध नाही आता. खोटी समजूत काढतेस तू स्वतःची. मंजू, सत्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवतोय? हो ना? तोडायला एक क्षण पुरेसा असतो आणि जोडायला अख्खं आयुष्य वेचावं लागतं. बरोबर बोलते ना मी? मनाला पटतंय, बुद्धीचं काय करू? खरं नातं कागदाच्या तुकड्याचं मिंदन असतं. अशा कठीण परिस्थितीत ते तावून सुलाखून निघतं. बावन कशी सोन्यासारखं. फक्त विश्वास ठेव. मन आणि बुद्धीचा कौल सारखाच असेल. पोलिसांच्या नजरेतून बघितलं तर तो गुन्हेगार आहे, पण बायको म्हणून विचार करून बघ, स्वतःच्या जीवावर उदार होऊन एवढी जोखीम का उचलली असेल त्यांनी? काही जोखीम बिखीम नाही उचलली त्यानं. मग एकदा स्वतःला त्याच्या जागेवर ठेवून बघ. उत्तरही सापडेल आणि सगळा गुंताही सुटेल. त्याची बाजू ऐकून घेत नाही म्हणून तो फक्त ब्लॅकमेल करतोय मला. पण मी त्याच्या खेळीला बळी नाही पडणार आता. मंजू, सावर स्वतःला. एक सांगू, नात्याला गाठ बसली असेल ना तर ती अलगद सोडवायची असते, तरच प्रश्न सुटतात आणि नातं असंच कायम राहतं. सत्य आणि मंजू आमच्यासाठी कधीच वेगळे नव्हते. आम्हाला त्यांना कायम एकत्र पाहायचंय. त्यांचा सुखी संसार बघायचंय ग. सैरभैर झालेल्या मनाला थोडंसं आवरलं ना तर सावरणं सोपं होतं. एकच मिनिट. प्रसाद, या देवीला गाभारातली देवी नक्कीच बळते आणि तुम्हा दोघांचं नातं पहिल्यासारखं सुखी आणि आनंदी होईल, माझी खात्री आहे. येते मंजू. वाघमारे, तुम्ही माझं पुढचं ऐकून घेणार आहे का नाही ते सांगा. व्हेरी गुड मॉर्निंग वकील मॅडम. गुड मॉर्निंग. ज्ञान आहे तुम्हाला वकिलीचं. चांगली वकिली करता, आर्ग्युमेंट चांगलं करता तुम्ही. थँक्यू. मी कसा वाटलो तुम्हाला? वकील म्हणून मी कसा वाटलो तुम्हाला? वकील म्हणून कसे वाटलात त्यासाठी मुळात वकील असावं लागतं, नाही का? हा, राजकारणी म्हणून कसे वाटलात असं विचारलं तर अतिशय धूर्त राजकारण्याचे सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत. मग आता एक जो वकील नाहीये, तो जो वकील आहे त्याचा पराभव कसा करतो ते पहा. बघूया ना, हरल्यानंतर बघूया.
आणि कसं आहे ना तात्यासाहेब, मी कुठलीही केस जिंकण्यासाठी लढतच नाही, सत्याची बाजू मांडण्यासाठी लढते आणि शेवटी विजय सत्याचाच होतो. मग तुम्हाला हरण्यासाठी शुभेच्छा. बी सीट आहे. जाधव साहेब, सत्यजित कुठे आहे? अहो मॅडम, तेच सांगायचा प्रयत्न करतोय. सत्यजितवर काल जीव घेणा हल्ला झालाय, खूप गंभीर जखमी झालाय तो. आणि आता मला संशय आहे की तात्यासाहेबांच्या माणसांनीच हे केलंय. काय? मॅडम, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, काही करा, पण ही तारीख पुढे ढकला. नवीन तारीख मागून घ्या प्लीज. मिसेस निशिगंधा, कुठे आहेत सत्यजित? का आले नाहीत अजून? अहो कसे येतील ते? घाबरले ते. आपल्यावर आरोप सिद्ध होणार, आपल्याला शिक्षा होणार. घाबरून गेले, पळाले, परागंदा झाले ते. मिलोड, असं अजिबात नाहीये. काल रात्री सत्यजित सुर्वेंवर जीवघेणा हल्ला झालाय, त्यात ते जबर जखमी झाले म्हणून इथे येऊ शकले नाहीये. आणि आम्हाला अशी शंका आहे की ह्यांच्या गुंडांनी तो हल्ला केलाय. मी कोर्टाला विनंती करते की मला सुनावणीसाठी पुढची तारीख देण्यात यावी आणि या घटनेची चौकशी करण्यात यावी. अहो कसं शक्य आहे जज साहेब? मी जेलमध्ये असताना कोणावर कसा काय हल्ला घडवून आणू शकतो? माझं असं म्हणणं आहे की सत्यावर खटला दाखल करावा, त्याला शिक्षा द्यावी, त्याला जेलमध्ये टाकावं. मिलोड, मी कोर्टाची दिशाभूल करत नाहीये. खरंच काल सत्यजित सुर्वेंवर हल्ला झालाय. मग सिद्ध करून दाखवा, पुरावे द्या. बरोबर आहे त्यांचं. सत्यजितवर हल्ला झाला याचे काही पुरावे आहेत तुमच्याकडे? मिलॉर्ड, हे सगळं काल रात्रीच घडलंय. मला सुद्धा आताच याविषयी कळलंय. मी कोर्टाकडून थोडा वेळ मागते. मी सगळे पुरावे देईन, मला थोडा वेळ द्या. काय चाललंय? सारखा वेळ मागतात ह्या. आता सुनावणीसाठी वेळ मागतात, उद्या पुरावा सादर करण्यासाठी आणखी वेळ द्या असं म्हणतील. तारखावर तारखा काय चाललंय काय? अहो या सगळ्यांमुळे माझ्यासारखा विकास पुरुष, समाजप्रिय व्यक्ती, निष्पाप माणूस जेलमध्ये खितपत पडलाय. तारखा नका देऊ यांना काही अजिबात. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हा माणूस. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. मिसेस निशिगंधा, या केसने अगोदरच खूप वेळ घेतलेला आहे. सत्यजितवर झालेल्या हल्ल्याचा कुठलाही पुरावा तुमच्याकडे आहे का? मग पुढची तारीख मी कशी देऊ? मिलॉर्ड, मी फार वेळ नाही मागत आहे. मला फक्त थोडा वेळ हवाय. मी सगळे पुरावे सादर करते, मला थोडा वेळ द्या. नाही देता येणार. आणि तुम्ही सुद्धा सारखे रिक्वेस्ट करून न्यायालयाचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका. हे न्यायालय पोलिसांना आदेश देतं की सत्यजित सुर्वेची पूर्ण चौकशी झाली असेल तर त्याच्यावर आरोपपत्र दाखल करा आणि त्याला आजच कोर्टापुढे हजर करा. सत्यजित सुर्वे हजर आहे जज साहेब. जज साहेब, काल रात्री माझ्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता. त्याची रीतसर पोलीस कंप्लेंट मी नोंदवली. ही त्याची FIR ची कॉपी आहे.
तात्यासाहेब, तुम्हाला तुमच्या बाजूने काही पुरावे मांडायचे आहेत? मांडायचेच नक्कीच मांडायचे. जज साहेब, मला तुमच्यासमोर एक साक्षही घ्यायची आणि ती व्यक्ती अतिशय महत्वाची आहे. विश्वास ढगे त्याचं नाव. त्याची साक्ष घेण्याची मला परवानगी द्या. परमिशन ग्रँटेड. विश्वास ढगे, नाव सांगा. विश्वास ढगे. अहो तात्यासाहेब, तुम्ही बोलला की तेच नाव आहे माझं. बर, आता इथून पुढे जे काही सांगाल ना ते देवाला स्मरून सांगा. देवा शपथ, खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. बरं, काय काम करता तुम्ही विश्वास ढगे? साहेब, काम नाही, व्यवसाय करतो. काय व्यवसाय करता विश्वास ढगे? असाच आपला छोटा मोठा. काय छोटा मोठा व्यवसाय विश्वास ढगे? साहेब, मी अंमली पदार्थ विकतो. अरे वा. साताऱ्यात जेवढे अंमली पदार्थ विकले जातात त्याचं सिंडिकेट मीच चालवतो. सायलेन्स. मिस्टर जाधव, तुमच्या तपासात यांचं नाव आलंय का? नाही सर, खरं तर या माणसाला मी पहिल्यांदाच पाहतोय आणि तपासात याचं नाव कुठेही आलेलं नाही सर. सगळं असंच चालू आहे जज साहेब. सगळ्यांचे धागेदोरे एकमेकाशी जुळलेले आहेत. सगळं आता हळूहळू बाहेर येणार आहे आणि काही लोकांना जोर जोरात धक्के बसणार आहेत. आता मला सांग, हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता? 10 वर्षापासून करतो. 10 वर्षापासून व्यवसाय करता अंमली पदार्थांचा. तुमचं कौतुक आणि पोलिसांची अकार्यक्षमता. धन्यवाद तात्यासाहेब. बरं, ह्यात तुम्हाला कोण मदत करतं? त्यामुळे तुमचा आका कोण आहे असं म्हणा? आका नाही, भाऊ म्हणा. हो सत्ता दादा, तोच आपल्या विश्वासाचा माणूस आहे. सत्या दादा. जज साहेब, खोटं बोलतोय माणूस. मी आज पहिल्यांदा बघितलं याला. अहो सत्ता दादा, असं काय बोलताय तुम्ही? अहो कधीपासून आपण एकत्र काम करतोय. ए, मी नाही ओळखत तुला. जज साहेब, या तात्याने खोटा साक्षीदार उभा केलाय. सत्यजित, तुम्ही शांत व्हा. असं कसं शांतू मॅडम? ऑर्डर. नाही मिलाड, मी खोटं नाही बोलत. अहो आमचे सगळे व्यवहार सत्तादादाच बघायचा. जज साहेब, आम्ही खताच्या गाडीतून अंमली पदार्थ सप्लाय करायचो. जज साहेब, अहो खोटं सांगतोय. सत्या, शांत राहा, शांत राहा तू. ती आयडिया बी सत्तादादाचीच होती. वाटेल ते बोलतोय माणूस. खोटा साक्षीदार आहे, सगळं खोटं बोलतोय. ऑर्डर. अहो जज साहेब, स्वतः सह आरोपी सांगतोय सोबतचा आरोपी कोण आहे म्हणून. आता पोलिसांनी ताबडतोब सत्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. तात्यासाहेब खूपच घाई करतायत आज. तात्यासाहेब, तुम्ही एवढ्या आतुरतेने सत्यजितची वाट बघत होता. तो आलाय, तुमचा साक्षीदार आलाय आणि तसंही त्यांनी परस्पर ठरवलंच आहे की ही केस मी हरणार आहे, ते जिंकणार आहे. मग आणखीन थोडा वेळ द्या की आम्हाला. ठीक आहे, मी तुम्हाला हरण्यासाठी अजून थोडा वेळ देतो. मिलॉर्ड, मला साक्षीदार विश्वास ढगे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. परवानगी हवी. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. विश्वास ढगे, किती वर्षांपासून आहात म्हणाला त्या बिझनेसमध्ये? 10 वर्षापासून मॅडम. ठीक आहे. मग मला सांगा विश्वास ढगे, तुमच्याकडे साधारण किती संपत्ती आहे? अंदाज नाही सांगू शकत, पण पैसे बक्कळ कमवले. खूप आहे, ठीक आहे, पण किती आहे? 1.5-2 कोटी नक्कीच कमवले असतील. 1.5-2 कोटी 10 वर्षात? बस, काहीतरी ऑड आहे नाही का? मला सांगा, तुम्ही हे ड्रग्स कितीला विकता? काय चाललंय काय कोर्टामध्ये? कोर्टात चाललंय काय? सरकारी वकील स्वतः विचारतात ड्रग्सचा भाव काय आहे, ते काय विचार काय यांचा? मिलॉर्ड, हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. नाही म्हणजे 10 वर्ष अंमली पदार्थांचा व्यवसाय करून सुद्धा हा माणूस फक्त 1.5-2 कोटी कमवतो, म्हणजे काहीतरी गडबड आहे. तेच काय आहे जाणून घेण्यासाठी मी प्रश्न विचारते. मला सांगा, तुम्ही ड्रग्स कितीला विकता? तरी ते आपलं 100-150ला 1 ग्राम विकायचो.
माती खाशील, मला अडचणीत आणणारा. 100-150 पर ग्रॅम. तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये साधारण 5,000 पर ग्रॅम वगैरे असं विकतात. अहो ते रेट किती ठेवायचं हे लोकलवर आहे ना मॅडम. आणि सत्तादादांनाच मला टिप दिली होती की जास्त खप हवा असेल तर किंमत कमी ठेवायची. ठीक आहे, मग मला सांगा विश्वास ढगे, तुमच्याकडे साधारण किती संपत्ती आहे? हाय रगड आहे. खूप आहे, ठीक आहे, पण किती आहे? ते मॅडम अजून मोजलं नाहीत. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, याचा काय संबंध आहे या केसशी? तात्यासाहेब संबंध आहे. अहो तुम्ही मला प्रश्न तरी विचारू द्या. तुम्ही सतत ऑब्जेक्शन घेताय. आज खरंच हे फारच घाईत येतं. सांगा बरं, किती संपत्ती आहे तुमच्या नावावर? हरकत नाही, आपण तुमचं काम एकदम सोपं करूया. मी आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला फोन करते, ते तुमच्या घरावर धाड टाकतील, मग आपल्याला कळेल किती संपत्ती आहे. ठीक आहे, करू फोन? अहो नको मॅडम, मी मोजतो ना. अरे मोजताय, ग्रेट. बरं, मला ह्या व्यतिरिक्त एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की आम्हाला असं कळलं की तुमच्यावरती अपहरणाचा सुद्धा गुन्हा दाखल झालाय. सो तुम्हाला तो गुन्हा मान्य आहे? अपहरण तुम्ही केलंय? हो मान्य आहे मला. कोणाचं अपहरण केलं तुम्ही? मुकादमाचं. अच्छा, मुकादम म्हणजे जे तात्यासाहेबांच्या विरोधात उभे होते ते? होय. मग तात्यासाहेबांनी तुम्हाला सांगितलं का अपहरण करायला? नाही, सत्यदादांना सांगितलं होतं. तो त्यांच्या विरोधात उभा होता ना. ठीक आहे, एक मिनिट. मी तुम्हाला आता 2 फोटोज दाखवते, त्यापैकी मुकादम कोण आहेत ते आम्हाला सांगा. ठीक आहे? मिलॉर्ड, मी हे 2 फोटो दाखवले विश्वास ढगेंना, आणि ही व्यक्ती मुकादम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मला हा फोटो एकदा तात्यासाहेबांना सुद्धा दाखवायचा आहे. ही व्यक्ती मुकादम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मिलॉर्ड, ही व्यक्ती मुकादम नसून सत्यजित सुर्वेंचे वडील प्रभाकर सुर्वे आहेत.